दिल्लीत भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या निवासस्थानी एनडीएची बैठक पार पडली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एनडीए बैठकीला कुणीही त्यांच्यापैकी उपस्थित नव्हतं, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते। जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे देखील या बैठकीसाठी उपस्थित होते। एनडीएमधील समन्वयाबाबत यात चर्चा झाल्याची माहिती विनय कोरेंनी दिली। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी सुरू असलेली एनडीएची बैठक संपलेली आपण पाहू शकतो। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ताफा हा बैठकीतून निघालेला आहे आणि त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे निघाल्यानंतर आता इतर जे नेते आहेत सर्व एनडीएचे घटक पक्षांचे ते अजून जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी आहेत। ते हळूहळू एक जण आता बैठक संपल्यानंतर बाहेर पडतील। या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांसंदर्भात आणि एनडीए म्हणून एकत्रित एनडीएच्या बैठकीवर जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे काय म्हणतात पाहूया। प्रश्न उत्तर किंवा विशेष कुठला विषय डोळ्यासमोर घेऊन प्रामुख्यानं आजच्या ह्या बैठकीत कुठलीही चर्चा नव्हती। एनडीएचा समन्वय चांगला असायला पाहिजे आणि एनडीएच्या सगळ्या सदस्यांना केंद्र सरकारची धोरणं आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू असणारं काम ह्याच्यात बाबा एक चांगल्या पद्धतीच्या समन्वयानं कसं पुढं जाता येईल याच्याबद्दलचं एक वाटचाल कशी असावी याच्याबद्दलच्या प्रामुख्यानं चर्चा झाल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।